टेलिग्राम मधल्या ट्रिपवरून त्याने 3 शेअर विकत घेतले. पहिल्या महिन्यात भाव वर गेला तर तो खुश झाला, पण 6 महिन्यात ते भाव फक्त 480 रुपयावर आले. तुम्हाला कधी असं वाटलंय का की हा शेअर फक्त 1 रुपयाला आहे, जर हा 10 ला झाला तर माझे पैसे 10 पट होतील. हीच कल्पना जी दररोज हजारो लोकांना पेनी स्टॉकच्या मोहात ओढते. यूट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्रामवर सगळीकडे असं दाखवले जाते की हा छोटा शेअर तुम्हाला करोडपती बनवेल. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे पेनी स्टॉक मागचे काळं रहस्य, ज्याबद्दल 99% लोक बोलतच नाही. आणि शेवटी मी एक असा रिअल लाईफ एक्झाम्पल सांगणार आहे जिथे एका व्यक्तीने पेनी स्टॉक मध्ये 50,000 रुपये घालून 5,000 रुपये पण परत मिळवू शकला नाही, आणि दुसरा व्यक्ती तीच रक्कम वेगळ्या स्ट्रॅटेजीने टाकून 3 लाख रुपये केली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी शेवटी तुम्हाला पेनी स्टॉक ओळखण्याचा एक फॉर्म्युला सांगणार आहे जे तुमचे हजारो रुपयांचे नुकसान वाचवू शकते. नंबर 1 रुपयाचा शेअर = करोडपती होण्याचे स्वप्न. चला सुरुवात करूया एका गोष्टीने. नाशिकचा राजेश एक 25 वर्षाचा मुलगा आहे. त्याने इंजिनिअरिंग केली, पहिली नोकरी मिळाली तर पहिला पगार सुद्धा मिळाला, 20,000 रुपये. तो यूट्यूब स्क्रोल करत असताना त्याला एक व्हिडिओ दिसला, टॉप 5 पेनी स्टॉक्स जे तुम्हाला करोडपती बनवतील. त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की ABC कंपनी 1 रुपयावरून 100 रुपये होऊ शकते या 1 वर्षात. राजेश म्हणाला, अरे 10,000 रुपये टाकले तर 10 लाख होतील. त्याने गुंतवणूक केली. पहिल्या महिन्यात शेअर 10% वर गेला. राजेश खुश झाला. पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यात स्टॉक स्थिर झाला. तिसऱ्या महिन्यात स्टॉक खाली आला आणि 6व्या महिन्यात 10,000 पासून फक्त 1,500 रुपये त्याची इन्व्हेस्टमेंट राहिली. राजेशचे स्वप्न तुटलं आणि त्या दिवशी त्याला समजलं स्वस्त शेअर नेहमी चांगला नसतो. ही फक्त राजेशचीच नाही तर दररोज लाखो लोकांची गोष्ट आहे. फक्त पेनी स्टॉक्स मध्ये होप विकत घेतात पण रियालिटी विकतात. पेनी स्टॉक्स म्हणजे नेमकं काय? खूप लोक विचारतात पेनी स्टॉक म्हणजे काय. चला सोप्या भाषेत समजून घेऊया. पेनी स्टॉक्स म्हणजे ते शेअर ज्यांचा भाव 1 रुपये ते 10 रुपयाच्या दरम्यान असतो. कंपनी लहान असते, मार्केट कॅपिटलायझेशन खूप कमी असते, बिझनेस मॉडेल कमजोर असतो, प्रॉफिट कमी असते आणि डेब्ट खूप जास्त असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिक्विडिटी करणं, म्हणजे शेअर खरेदी विक्री करणं खूप अवघड असते. लोक म्हणतात अरे भाव स्वस्त आहे तर यात रिस्क काय आहे? पण खरं सांगतो, भाव स्वस्त म्हणजे लो रिस्क नाही. कधी कधी तो स्वस्तात मिळणारा धोका सुद्धा असतो. नंबर 2, फेक प्रॉमिसेस आणि पंप अँड डंप गेम. कधी लक्षात दिलंय का काही शेअर्स अचानक 300% वर जातात आणि नंतर 90% वर खाली सुद्धा येतात. हे जादू नाही, मार्केट मॅनिप्युलेशन आहे. याला म्हणतात पंप अँड डंप स्कॅम. हे काय असतं? काही मोठे ट्रेडर्स ग्रुप्स पेनी स्टॉक्स मध्ये मोठ्या प्रमाणात शेअर्स विकत घेतात आणि नंतर यूट्यूब, टेलिग्राम, इंस्टाग्रामच्या मार्फत अफवा पसरवतात. हा शेअर मल्टीबॅगर आहे, या कंपनीला मोठ्या कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे असं. नवे शिकले लोक गणतात. ते शेअर्स खरेदी करतात, भाव वाढतो आणि जे मोठे लोक असतात ते हाय प्राइसवर विकून निघून जातात आणि नंतर शेअर क्रॅश होतो. परिणाम नव्या शिक्यांच्या नुकसान आणि मोठ्या लोकांचे प्रॉफिट. हा खेळ रोज खेळला जातो. मी फक्त प्रेक्षक बनून राहतो आणि आपले पैसे त्यांचा नफा बनतात. तर याचं सोल्युशन काय? रिसर्च करा. इन्व्हेस्टिंग म्हणजे विश्वास नाही, संशोधन आहे. कुठलाही शेअर घेण्यापूर्वी हे 5 प्रश्न स्वतःला विचारा. कंपनी काय करते? गेल्या 5 वर्षात प्रॉफिट आणि सेल्स वाढला आहे का? प्रमोटर्सनी त्यांचा स्टेक वाढवला आहे की कमी केला आहे? कंपनीवर कर्ज किती आहे आणि ऑडिटरने कधी वॉर्निंग दिली आहे का? ही माहिती तुम्हाला मोफत NSE किंवा BSEच्या वेबसाईटवर मिळेल किंवा screener.in किंवा मनी कंट्रोलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. जर कंपनीचा बिझनेस वॉच झाला असेल, जसं AI किंवा ब्लॉकचेन वापरतो पण काहीच ॲक्च्युअल प्रोडक्ट नाही, तर समजा की ते नॉईस आहे, ग्रोथ नाही. लोक रूमर्सवर इन्व्हेस्ट करतात पण मग रूमर्सनेच बुडतात. नंबर 3, शॉर्ट टर्म प्रॉफिटच्या मागे लॉंग टर्म नुकसान. 1 रुपयाचा शेअर 10 ला झाला तर 10 पट नफा होतो.
पेनी स्टॉक म्हणजे शॉर्टकट माइंडसेटचा फळ आहे. लोक विचारतात 1 रुपयाचा शेअर 10 रुपयाचा झाला तर 10 पट नफा होतो, पण ते विसरतात 1 रुपयाचा शेअर 10 पैशांवर सुद्धा होऊ शकते आणि त्यामुळे 90% तोटा सुद्धा होऊ शकतो. हा स्टॉक मार्केट नाही, हा जुगाड माइंडसेट आहे. लोक भावात गुंतवतात, व्हॅल्यू मध्ये नाही. जसं लोक लॉटरी विकत घेतात आणि त्याच लॉजिकने पेनी स्टॉक सुद्धा विकत घेतात. एवढाच फरक आहे की लॉटरीची किंमत 100 रुपये असते आणि स्टॉक्सची किंमत 10,000 रुपये आणि शेवटी दोन्हीकडे निकाल एकच असतो, नुकसान. तर याचे सोल्युशन काय आहे? स्ट्रॉंग फाउंडेशन्स मध्ये गुंतवणूक करा. निफ्टी आणि सेन्सेक्स मधल्या कंपन्या, ब्लू चिप स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा. हे बोरिंग वाटतं पण सेफ असतात. पेनी स्टॉक्स थ्रिल देतात पण ब्लू चिप स्टॉक स्टेबिलिटी देतात. तसं एक झाड उगवायला वेळ लागतं पण एकदा उगवलं की वर्षानुवर्ष फळ देतं. तसंच स्ट्रॉंग कंपनी मधली गुंतवणूक हळूहळू वाढते पण टिकून राहते. एक खरी कहाणी सांगतो. माझा मित्र अनिकेत याने पेनी स्टॉक मध्ये 5,000 रुपये गुंतवले. टेलिग्राम मधल्या ट्रिप वरून त्याने 3 शेअर विकत घेतले. पहिल्या महिन्यात भाव वर गेला तर तो खुश झाला, पण 6 महिन्यात ते भाव फक्त 480 रुपयावर आले आणि कंपनी पण सुद्धा झाली. आणि माझा दुसरा मित्र सुजय, त्याने 5,000 रुपये SIP मध्ये HDFC बँक, इन्फोसिस आणि एशियन पेंट मध्ये घातले. 5 वर्षांनी त्यांचं इन्व्हेस्टमेंट 3 लाख रुपये झालं. दोघांकडे एकसारखीच रक्कम होती. फरक फक्त माइंडसेटचा होता. एकाने जलद पैसा शोधला, दुसऱ्याने शांत नफा कमविला. एक सिक्रेट बोनस टिप. आजकाल यूट्यूब, टेलिग्राम वर असंख्य व्हिडिओ असतात. टॉप 3 मल्टीबॅगर पेनी स्टॉक्स, हा शेअर पुढच्या टाटा होणार, असे अनेक प्रकारचे व्हिडिओ असतात. पण तुम्हाला माहित आहे का, यातील 90% व्हिडिओ स्पॉन्सर असतात. कंपनी इन्फ्लुएन्स करते आणि इन्फ्लुएन्सर बोलतो. म्हणून ओळखायचं कसं? त्याने डिस्क्लेमर दिला आहे का? सेबी रजिस्टर आहे का? तो स्वतः त्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतो का? जर नाही तर ते फायनान्शियल एंटरटेनर आहे आणि ॲडवायझर नाही. इन कन्क्लुजन, तर आता तुम्हाला पेनी स्टॉकचं खरं रूप समजलं असेल. हो, काही वेळा एखादा पेनी स्टॉक मल्टीबॅगर बनतो, पण त्यामागे वर्षांचं पेशन्स असतं आणि डीप अंडरस्टँडिंग आणि रिसर्च असतं. बहुतांश वेळा हे स्टॉक्स लोकांचे स्वप्न मोडतात. स्टॉक मार्केट म्हणजे फास्ट प्रॉफिट नाही, ते लॉंग टर्म वेल्थ मशीन आहे. तर माझा सल्ला हाच आहे की सुरुवात करा शिकण्यापासून, नफ्यापासून नाही. एकदा शिकणं सुरू झालं तर पैसा आपोआप मागे येतो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.